एक, सजीव सृष्टी व सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण. एक, जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता. 2, पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती. 3, मोनेरा, प्रोटिस्टा, कवके या सृष्टीची वैशिष्ट्ये. 4, सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. थोडे आठवा. 1, सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता आहे? उत्तर: सजीवांच्या विविध प्रकारांचा अभ्यास करण्यासाठी गट बनवतात. गुणधर्मातील ठळक फरक लक्षात घेऊन ठळक गट तयार करतात. त्या खालोखाल उपगट तयार होतात. या गुणधर्माला पदानुक्रम असं म्हणतात. 2, सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणी शोधली? उत्तर: सजीवांना नाव देण्याची द्विमान पद्धती कार्ल लिनियस यांनी शोधून काढली. 3, द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना कोणते पदानुक्रम विचारात घेतले जातात? उत्तर: द्विनाम पद्धतीनुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव देण्यात आले. या नावात 2 संज्ञा आहेत. पहिली संज्ञा प्रगती दर्शवते तर दुसरी संज्ञा जाती निदर्शक आहे. इतिहासात डोकावताना इसवी सन 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी सजीवांना 2 सृष्टीत विभागले: वनस्पती व प्राणीसृष्टी, व्हेजेटाबिलिया आणि ॲनिमालिया. इसवी सन 1866 साली हेकेल यांनी 3 सृष्टी कल्पिल्या. त्या म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. इसवी सन 1925 मध्ये चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे 2च गट केले: आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी. इसवी सन 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागले: मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता. मागील इयत्तेत आपण पाहिले की भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवात अनुकूलन झालेले आढळते. अनुकूलन साधताना एकाच जातीच्या सजीवातही विविध बदल झालेले दिसतात. 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत. एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटांमध्ये विभागणी व्हायला हवी अशी गरज भासली. सजीवातील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट करण्यात आले. सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असं म्हणतात. पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती. रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर 1920 ते 1980 हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ इकॉलॉजिस्ट होऊन गेले. त्यांनी इसवी सन 1969 मध्ये सजीवांची 5 गटात विभागणी केली. वर्गीकरणासाठी व्हिटाकर यांनी पुढील निकष विचारात घेतले: 1, पेशींची जटिलता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, आदिकेंद्रिकी व दृश्य केंद्रकी. 2, सजीवांचा प्रकार, जटिलता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स, एकपेशीय किंवा बहुपेशीय. पोषणाचा प्रकार, मोड ऑफ न्यूट्रिशन, वनस्पती, स्वयंपोषी, प्रकाश संश्लेषण. कवके, परपोषी, मृतावशेषांपासून अन्नशोषण. प्राणी, परपोषी, भक्षण. 3, जीवन पद्धती, लाईफस्टाईल. वनस्पती,
उत्पादक, प्राणी, भक्षक, कवके, विघटक. 4. वर्गानुवंशिक संबंध, फायलोजेनेटिक रिलेशनशिप, आदिकेंद्रकी ते दृश्यकेंद्रकी, एकपेशीय ते बहुपेशीय. सजीव, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, एकपेशीय. सृष्टी 1 मोनेरा, एकपेशीय. बहुपेशीय सृष्टी 2 प्रोटिस्टा, बहुपेशीय सृष्टी 3 कवके, पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे. सृष्टी 4 वनस्पती, पेशीभित्तिका असणारे व प्रकाश संश्लेषण करू शकणारे. सृष्टी 5 प्राणी, पेशीभित्तिका नसणारे. सृष्टी 1 मोनेरा, करून पहा. कृती: एका स्वच्छ काचपट्टीवर दही किंवा ताकाचा अगदी लहान थेंब घ्या. त्यात थोडे पाणी मिसळून विरलन करा. त्यावर अलगद आच्छादन काच ठेवा. सूक्ष्मदर्शीखाली काचपट्टीचे निरीक्षण करा. तुम्हाला काय दिसले? यातील हालचाल करणारे अगदी लहान काडीसारखे सूक्ष्मजीव म्हणजे लॅक्टोबॅसिलाय जीवाणू. मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश होतो. लक्षणे: 1. हे सर्व सजीव एकपेशीय असतात. 2. स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. 3. हे आदिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. सृष्टी 2 प्रोटिस्टा. कृती: एखाद्या डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा. काही अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव हालचाल करताना दिसतील. हे सजीव अमिबा आहेत. लक्षणे: 1. प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. 2. प्रचलनासाठी छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. 3. स्वयंपोषी, उदाहरणार्थ युग्लिना, व्हॉल्वॉक्स या पेशीत हरितलवके असतात. परपोषी, उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेशियम, प्लास्मोडियम इत्यादी. सृष्टी 3 कवके, फंगी. कृती: पावाचा किंवा भाकरीचा तुकडा थोडा ओलसर करा व एका डबीत ठेवून तिला झाकण लावा. 2 दिवसानंतर डबी उघडून पहा. त्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे तंतू वाढलेले दिसतील. यातील काही तंतू काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण करा. लक्षणे: 1. कवक सृष्टीत परपोषी, असंश्लेषी व दृश्यकेंद्रकी सजीवांचा समावेश होतो. 2. बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहेत. कुजलेल्या कार्बनी पदार्थांवरती ते जगतात. 3. कवकांची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. 4. काही कवके तंतुरूपी असून आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. 5. कवक, किण्व, बेकर्स यीस्ट, बुरशी, ॲस्पॅरजिलस, मक्याच्या कणसावरील बुरशी, पेनिसिलियम, भूछत्रे म्हणजे मशरूम. व्हिटाकर नंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या, तरी आजही अनेक शास्त्रज्ञ व्हिटाकर यांच्या वर्गीकरणालाच प्रमाण मानतात. हे या पद्धतीचे यश आहे. जरा डोके चालवा. व्हिटाकर
यांच्या वर्गीकरण पद्धतीचे गुणदोष स्पष्ट करा. उत्तर: व्हिटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणाने सजीवाची पेशी रचना, शरीर रचना, पोषण पद्धती समजते. पदानुक्रमानुसार लहान गटात विभागणी केल्यामुळे सर्वात लहान एककापाशी येतो. हे एकक म्हणजे जाती आहे. एका जातीत प्रजनन व वंशवृद्धी होऊ शकते. त्यांच्या रंगात उंची भेद असला तरी संकर होऊ शकतो. कार्य संस्थांचे: राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे ही विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीत 1952 साली या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. पृथ्वीवरील एकूण सजीवांमध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने आहेत. त्यांची पुढील प्रमाणे विभागणी करण्यात आली आहे. सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भात खालील प्रमाण लक्षात ठेवा. 1 मीटर बरोबर 10⁻⁶ मायक्रोमीटर. 1 मीटर बरोबर 10⁹ नॅनोमीटर. सूक्ष्मजीव: आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी जीवाणू. आदिजीव: कवके, शैवाले. 1. जीवाणू. बॅक्टेरिया. आकार 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. 1. एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात, म्हणजे कॉलनीज. 2. जीवाणू पेशी आदिकेंद्रकी असते. पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. पेशी भित्तिका असते. 3. प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने होते, म्हणजे एका पेशीचे 2 भाग होऊन. 4. अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व 20 मिनिटांत संख्येने दुप्पट होऊ शकतात. 2. आदिजीव. प्रोटोझोआ. आकार सुमारे 200 मायक्रोमीटर. 1. माती, गोडे पाणी व समुद्रात आढळतात. काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात व रोगास कारणीभूत ठरतात. 2. दृश्यकेंद्रकी पेशी आढळणारे एकपेशीय सजीव. 3. प्रोटोझोआंच्या पेशी रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यात विविधता आढळते. 4. प्रजनन द्विखंडन पद्धतीने होते. उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेशियम गढूळ पाण्यात आढळतात. स्वतंत्र जीवन जगतात. एंटामिबा हिस्टोलिटिका आमांश होण्यास कारणीभूत. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स मलेरिया किंवा हिवताप होण्यास कारणीभूत. युग्लिना स्वयंपोषी. 3. कवके म्हणजे फंगी. आकार सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. 1. कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थ यामध्ये आढळतात. 2. दृश्यकेंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव. कवकाच्या काही प्रजाती डोळ्यांनी दिसतात. 3. मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थांपासून अन्न शोषण करतात. 4. प्रजनन लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने सुद्धा होते. उदाहरणार्थ यीस्ट, कॅन्डिडा, आळंबी म्हणजे मशरूम. 4. शैवाले, अल्गी. आकार सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. 1. पाण्यात वाढतात. 2. दृश्यकेंद्रकी
एकपेशीय स्वयंपोषी सजीव. 3. पेशीतील हरितलवकाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात. उदाहरणार्थ क्लोरेला, क्लॅमिडोमोनास. शैवालांच्या थोड्या प्रजाती एकपेशीय आहेत, तर इतर सर्व शैवाले ही बहुपेशीय असून नुसत्या डोळ्यांनी दिसतात. 5. विषाणू, व्हायरस. आकार सुमारे 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर. विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेवर आहेत असे म्हणतात. मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रात म्हणजे मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. 1. विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच दिसू शकतात. 2. स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात. विषाणू म्हणजे डीएनए, डीऑक्सीरायबोन्यूक्लिक आम्ल किंवा आरएनए, रायबोन्यूक्लिक आम्ल यापासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवतात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात. 3. विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात. माहित आहे का तुम्हाला? मानव पोलिओ विषाणू, इन्फ्लुएन्झा विषाणू, HIV, एड्स विषाणू इत्यादी. गुरे पिकोर्ना विषाणू, पिकोर्ना व्हायरस. वनस्पती टोमॅटो विल्ट विषाणू, तंबाखू मोझाईक विषाणू इत्यादी. जीवाणू बॅक्टेरियोफाज हे विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात. इंटरनेट माझा मित्र. विविध सूक्ष्मजीवांची चित्रे व त्यांची वैशिष्ट्ये याबद्दल माहिती घेऊन तक्ता तयार करा. प्रश्न 1. जीवाणू, आदिजीव, कवके, शैवाल, आदिकेंद्रके, दृश्यकेंद्रके, सूक्ष्मजीव यांचे वर्गीकरण व्हिटाकर पद्धतीने मांडा. उत्तर: जीवाणू, पेशीरचना आदिकेंद्रकी, सजीवाची शरीर रचना एकपेशीय, पोषण पद्धती परपोषीय. आदिजीव, पेशीरचना दृश्यकेंद्रकी, सजीवाची शरीर रचना एकपेशीय, पोषण पद्धती परपोषीय अपवाद युग्लिना. कवके, पेशीरचना दृश्यकेंद्रकी, सजीवाची शरीर रचना एकपेशीय, पोषण पद्धती मृतोपजीवी अन्नशोषण. शैवाल, पेशीरचना दृश्यकेंद्रकी, सजीवाची शरीर रचना एकपेशीय, पोषण पद्धती स्वयंपोषी. प्रश्न 2. सजीव, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, बहुपेशीय, एकपेशीय, प्रोटिस्टा, प्राणी, वनस्पती, कवके यांच्या सहाय्याने पंचसृष्टी वर्गीकरण पूर्ण करा. उत्तर: सजीव, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, एकपेशीय, एकपेशीय, बहुपेशीय, मोनेरा, प्रोटिस्ट, कवके, वनस्पती, प्राणी. प्रश्न 3. माझा जोडीदार शोधा. अ. कवक, कॅन्डिडा, प्रोटोझुआ, अमिबा. विषाणू, बॅक्टेरियोफेज. शैवाल, क्लोरेल्ला. जीवाणू, आदिकेंद्रकी. प्रश्न 4. दिलेली विधाने चूक की बरोबर ते लिहून त्यांचे स्पष्टीकरण लिहा. अ. लॅक्टोबॅसिलाय
हे उपद्रवी जीवाणू आहेत. उत्तर, हे विधान चूक आहे, कारण लॅक्टोबॅसिलायमुळे दुधापासून दही बनते. दही आवश्यक अन्नपोषक तत्व आहे. आ. कवकांची पेशी भित्तिका कायटिन पासून बनलेली असते. उत्तर, हे विधान बरोबर आहे. कवकाची पेशी भित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. ई. अमिबा छद्मपादाच्या सहाय्याने हालचाल करतो. उत्तर, हे विधान बरोबर आहे. अमिबा कोणत्याही दिशेने आपले छद्मपाद वाढवू शकतो. ई. प्लाझ्मोडियममुळे अमांश होतो. उत्तर, हे विधान चूक आहे. एंटामिबा हिस्टोलिटिका आदी जीवामुळे अमांश होतो. उ. टोमॅटो विल्ट हा जीवाणूजन्य रोग आहे. उत्तर, हे विधान चूक आहे. टोमॅटो विल्ट हा विषाणूजन्य रोग आहे. प्रश्न 5. उत्तरे लिहा. अ. व्हिटाकर वर्गीकरण पद्धतीचे फायदे सांगा. उत्तर 1. व्हिटाकर वर्गीकरणामुळे पेशी जटिलता समजते. 2. सजीव एकपेशीय किंवा बहुपेशीय आहे का हे समजते, म्हणजेच सजीवांचा प्रकार समजतो. 3. तसेच पोषणाचा प्रकार समजतो. 4. जीवन पद्धती समजते, त्यामुळे प्राण्यांचा भक्षक स्तर समजतो. 5. वर्गानुवांशिक संबंध समजतो. एकपेशीय ते बहुपेशीय पर्यंत हे व्हिटाकर वर्गीकरणाचे फायदे आहेत. आ. विषाणूंची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर 1. विषाणूंचे निरीक्षण इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने करता येते. 2. सर्वसाधारण गुणधर्मानुसार ते निर्जीव असतात, तर त्याच्यातील प्रजनन क्षमतेमुळे ते सजीव ठरतात. 3. ह्यांना विशिष्ट प्रकारचा आकार असतो. 4. विषाणू हे परजीवी असतात. 5. ते जीवपेशीच्या बाहेर स्वतंत्रपणे जगू शकत नाहीत. जीवपेशीच्या आत त्यांचे प्रजनन होते. ई. कवकांचे पोषण कसे होते? उत्तर, कवक परपोषी आहे, तसेच ते मृतोपजीवी आहे. मृत अवशेषातील कार्बनी द्रव्याचे शोषण करून ते आपले पोषण करतात. त्यांना मृत अवशेषांवर उपजीविका करणारे म्हणून मृतोपजीवी म्हणतात. ई. मोनेरा या सृष्टीमध्ये कोणकोणत्या सजीवांचा समावेश होतो? उत्तर 1. स्ट्रेप्टोकोकस, 2. ट्रेपानेमा पॅलिडम, 3. साल्मोनेला टायफी, 4. लेजिओनेला, 5. क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम या सजीवांचा